कर्जमाफीमध्ये तुमचं सुद्धा नाव आलेलं नाही आणि तुम्ही सुद्धा यादीची जर वाट बघत असाल तर ऑगस्टमध्ये कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवीन यादी येऊ शकते यासंबंधीची माहिती आज आपण घेणार आहोत. तर तुमच्या सुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये अजून नाव आलेलं नसेल तर तुम्ही सुद्धा ही महत्त्वाची माहिती बघा, जेणेकरून तुमचं नाव केव्हा येईल आणि यादी केव्हा पडणार ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण जी पण माहिती देतो ती कामाची देतो. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आता आपण बघूया की कर्जमाफीची यादी केव्हा पडणार या संबंधीची माहिती. तर आता आपण बघितलं तर सहकार विभागाने काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. परंतु तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जो दिलेला दिलासा आहे आणि कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे, यामध्ये 31,17,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून आतापर्यंत 16,93,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची निश्चिती देण्यात आलेली आहे. मात्र उर्वरित 15 लाख शेतकऱ्यांची यादी ऑगस्टच्या दुसऱ्या महिन्यात प्रसिद्ध होईल असे सहकार विभागाने सांगितलेलं होतं. शेतकऱ्यांना निम्म्याहून अधिक खरीप उलटूनही गेल्यानंतर या शेतकऱ्यांना खरीप कर्जही मिळालेलं नाही. त्यामुळे कर्जाची जी गरज आहे ती आता शेतकऱ्यांना जास्त आहे. या प्रश्न निमित्ताने उपलब्ध झालेला आहे. दरम्यान कर्जमाफीच्या यादीत नाव असलेला प्रत्येक शेतकऱ्याला आधार प्रमाणित केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे स्पष्टीकरण सहकार विभाग दीपक तावरे यांनी दिले आहे. कर्जमाफीबाबत तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे सांगितले की राज्यात आतापर्यंत 16,93,201 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. राज्यात मंगळवारपर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केले आहे. आधार प्रमाणीकरण आपले सरकार पोर्टलवर करता येणार असून विशिष्ट क्रमांक दिल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची येणारी आकडा कळू शकणार आहे. हा आकडा शेतकऱ्यांना मान्य असल्यास तो आधार प्रमाणीकरण करू शकतो. अन्यथा या संबंधात सहकार विभागाने स्थापन केलेल्या तक्रार निवारण कक्षेकडे आपली तक्रार सुद्धा नोंदवू शकतो. राज्यात आतापर्यंत सुमारे 1,000वर अधिक शेतकऱ्यांनी या संबंधीच्या तक्रारी नोंदवलेल्या आहे आणि कर्जमाफी संदर्भात लाभ मिळणार त्यांना आहे. जर आपण बघितलं 15 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्यासाठी किमान 3 आठवड्यापर्यंतचा काळ लागेल असे स्पष्टीकरण तावरे यांनी दिलेले आहे. कर्जमाफीचा लाभ जर आपण बघितला मिळाल्यानंतर एका दिवसाचा कालावधी सोडून तातडीने नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहे. मात्र ही यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध झाल्यास तोपर्यंत खरीप हंगाम निम्म्याहून अधिक संपलेला असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळी खरंच कर्जाची गरज भासेल हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शेतकरी ओळखपत्रक बंधनकारक का? नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना देखील सरकारने जाहीर केलेली आहे. मात्र या योजनेचा कर्ज घेण्यासंदर्भात अडचण नसल्यास लाभाचा विचार 31 मार्च 2017 पूर्वी करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा तावरेंनी दिलेली आहे. आधार प्रमाणीकरण ऑर्गिस्टोक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक देखील बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण करा. जर तुम्ही तुमचं आधार प्रमाणीकरण केलं नाही तर तुम्हाला समजणार नाही की पोर्टलवर तुमचं नाव आहे किंवा नाही आणि किती लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे किंवा नाही हे केल्यानंतरच करेल. तर आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. किती म्हणजे कर्जमाफीचे जे पैसे होते 2 लाखापर्यंत उर्वरित शेतकऱ्यांची यादी ऑगस्ट महिन्याच्या आता दुसऱ्या आठवड्यात पडणार आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.